Good morning students. Today we are going to study third lesson force and pressure. आज आपण तिसरा धडा पाहणार आहोत. फोर्स म्हणजे काय तर बल आणि प्रेशर म्हणजे काय दाब. A stationary object on which no force is acting remains stationary. म्हणजे काय तर एखादी वस्तू स्थिर असेल तर जोपर्यंत त्याच्यावरती आपण बल लावत नाही तोपर्यंत ती वस्तू स्थिरच राहते. An object in motion sometimes to move with the same speed and direction when no force is acting on the object, and this is Newton's first law of motion. यालाच काय म्हटलं तर न्यूटनचा पहिला नियम. काय आहे पहिला नियम बघा. गतिमान वस्तू असेल अँड ऑब्जेक्ट इज मोशनरी म्हणजे एखादी वस्तू गतिमान असेल तर जोपर्यंत त्या वस्तूला आपण बल लावत नाही तोपर्यंत ती वस्तू त्याच स्पीडने काय होणार आहे पुढे पुढे जात राहणार आहे, त्याच दिशेने पुढे पुढे जाणार आहे. व्हेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट, जोपर्यंत आपण फोर्स लावत नाही तोपर्यंत त्याच दिशेने त्याच वेगाने ती गतिमान वस्तू जात राहणार आहे. आणि स्थिर वस्तू असेल तर ती स्थिरच राहणार आहे. याला न्यूटनचा पहिला नियम असं म्हटलं जातं. आता इथं आकृतीमध्ये जे दाखवलेलं आहे व्हेरियस ॲक्शन्स दाखवलेले आहेत. ह्या ॲक्शन्स बघा तुम्ही आणि याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं. इन फिगर 3.1a ही जर पहिली फिगर आपण जर बघितली, अ कार मूव्ज इन फॉरवर्ड डायरेक्शन व्हेन अ मॅन अप्लाइज फोर्स फ्रॉम इट बिहाइंड. म्हणजे मोटार ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्याने मोटार पुढील दिशेने काय झाली ढकलली जाते. दुसऱ्या चित्रात काय दाखवलं आहे. अ रिल्युक्टंट डॉग इज बीइंग पुल्ड बाय हिज मास्टर अँड अ बॉय प्लेइंग फुटबॉल इज किकिंग द बॉल अवे. म्हणजे तटून बसलेला म्हणजे स्थिर बसलेला जर कुत्रा असेल त्या कुत्र्याला तो मुलगा ओढत आहे, त्या कुत्र्याला तो मुलगा ओढत आहे. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे तर यामध्ये फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने चेंडूला टोलवत आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस. यावरून तुम्हाला काय आढळते. अ फोर्स ॲक्ट ऑन टू बॉडीज थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. यावरून काय समजतं तर दोन वस्तूमधील आंतरक्रियेतून त्या वस्तूवरती बल काय होत असतं प्रयुक्त होत असतं, त्याच्यावरती बल निर्माण होत असतं. आता इथं 3.2 डायग्रॅम बघा. काही इव्हेंट्स दाखवलेले आहेत. पहिला इव्हेंट इथं आहे. इन 3.2 आयर्न नेल्स गेट अट्रॅक्टेड टू द पोल ऑफ अ मॅग्नेट ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. पहिल्या ह्याच्यामध्ये ही जी डायग्रॅम आहे यात काय दाखवलेलं आहे तर चुंबक जो आहे या चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी टाचण्या आकर्षित होतात. का आकर्षित होतात तर तिथं चुंबकीय बल कार्य करतं आणि या चुंबकीय बलामुळे त्या टाचण्या काय झालेल्या आहेत त्या चुंबकाकडे आकर्षित झालेल्या आहेत. आता ही जी डायग्रॅम दिसते नारळाचं झाड दिसते. या नारळाच्या झाडावरून नारळ जो आहे हा खाली पडलेला दिसतो याच्यामध्ये. म्हणजेच काय कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. म्हणजे नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत आहे. ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आता मग गुरुत्वीय बलामुळे काय होतं वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात. इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळं काय झालेलं आहे हे नारळाच्या झाडावरून नारळ जे आहे हे खाली पडत आहे आपल्याला दिसतं. आणखीन एक डायग्रॅम इथं दिसते, कोंबची डायग्रॅम दिसती. या डायग्रॅममध्ये आपल्याला काय दिसून येतं तर व्हेन अ कोंब गेट्स रब्ड अगेन्स्ट हेअर स्मॉल पीसेस ऑफ पेपर केप्ट ऑन अ टेबल गेट अट्रॅक्टेड टू द कोंब. म्हणजे काय तर केसामध्ये जर कंगवा घासला आणि त्या कंगव्याकडे टेबलावर कागदाचे आपण कपटे करून ठेवले तर ते कागदाचे कपटे काय होतात त्या कंगव्याकडे आकर्षित होतात. कागदाचे कपटे काय झालेले तिथं याला चिकटलेले दिसतात. कंगव्याला हे कपटे काय होतात चिकटलेले दिसतात याच्यामध्ये. द कोंब हॅज ॲन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज अँड देअर इज ॲन इंड्युस्ड ऑपोजिट चार्ज ऑन द पीसेस ऑफ पेपर अँड द पीसेस स्टिक टू द कोंब. याच्यामध्ये काय होतं तर कंगव्यावरती काय तयार होतो तर इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज जो आहे म्हणजे स्थितिक विद्युत प्रभार असल्याने
कपट्यावरती काय होतं, विरुद्ध प्रवर्तित प्रहार असल्याने कंगवा आणि कागदाचे कपटे यांच्यात एक प्रकारे स्थितिक विद्युत बल तयार होतं आणि त्यामुळे ते जे पीसेस असतात ते कोंबला काय होतात, याच्यामध्ये अट्रॅक्ट होतात. In figure 3.1, a force is seen to act through a direct contact of the object or via one or more object. Such a force is called contact force. आता आपण 3.1 ह्या ज्या फिगर बघितल्या यामध्ये वस्तूच्या एकमेकाशी आलेल्या थेट संपर्कामुळे, म्हणजे यानं गाडी ढकलल्यामुळे, कुत्र्याला ओढल्यामुळे, बॉलला पायाने टोलवल्यामुळे काय होतं याच्यामध्ये, तर बल निर्माण झालेलं आहे. थेट संपर्कामुळे किंवा एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे जे बल तयार झालेलं आहे, सच फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. अशा फोर्सला काय म्हटलं तर संपर्क बल म्हणतात. अ फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू, बघा इथं डेफिनेशन, अ फोर्स इज सीन to act through a direct contact of the object or via one or more object. Such a force is called contact force. या फोर्सला काय म्हटलं तर कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलं जातं. त्यानंतर 3.2 मध्ये आपण बघितलं, अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट इवन इफ द टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट अँड सच अ फोर्स इज कॉल्ड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे 3.2 मध्ये आपण बघितलं, दोन वस्तूमध्ये संपर्क नसला तरी, आता इथं टाचणे आणि चुंबक यामध्ये संपर्क नसला तरी त्या दोन वस्तूमध्ये बल आपल्याला प्रयुक्त होताना दिसतं, त्याला असंपर्क बल म्हणजेच नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलं जातं. म्हणजे संपर्कामुळे निर्माण होणारं बल याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हटलं जातं आणि संपर्काशिवाय जे बल तयार होतं त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलं जातं. मस्क्युलर फोर्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. स्नायुबल हे जे आहे या कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल आहे. म्हणजेच याच्यामध्ये स्नायुबल जे आहे, स्नायूद्वारे लावलेलं जे बल आहे, हे बल आपल्याला कॉन्टॅक्ट फोर्स कार्य करत असतं. याचं उदाहरण बघूया. इट इज अप्लाइड इन सेव्हरल केसेस सच ॲज, कोणकोणत्या ठिकाणी मस्क्युलर फोर्स जो आहे तो लावला जातो बघा. सच ॲज, सेव्हरल केसेस सच ॲज लिफ्टिंग म्हणजेच काय तर एखादी वस्तू उचलणे, पुशिंग म्हणजे काय ढकलणे, पुलिंग म्हणजे ओढणे, अशा कित्येक क्रियातून हे फोर्स काय केलं जातं, लावलं जातं. त्यालाच काय म्हटलं जातं, कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. याला कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हटलं जातं. एक्झाम्पल्स आहेत लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग, ही कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल आहेत. ऑन द कॉन्ट्ररी फोर्सेस लाईक मॅग्नेटिक फोर्स, इथं बघा मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट विदाऊट अ कॉन्टॅक्ट. कुठले कुठले फोर्स विदाऊट कॉन्टॅक्ट ॲक्ट होतात बघा. मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बल, हे बघितलं आपण चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, हे जे फोर्सचे आहेत दे ॲक्ट विदाऊट कॉन्टॅक्ट अँड देअरफॉर दीज आर एक्झाम्पल्स ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. आणि संपर्काशिवाय ही बले प्रयुक्त होतात म्हणून ही असंपर्क बलाची उदाहरणे आहेत. आता इथे एक्झाम्पल अजून दिलं आहे. व्हेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल and pushed a little, it moves ahead and gets slow and stops. एखादा चेंडू जर टेबलावर ठेवून त्याला आपण हलकासा धक्का मारला तर तो थोडा पुढे जातो आणि संथ होतो आणि होत होत काय होतो, थांबतो. A car running on a plain road travels some distance and stops after the engine is switched off. सपाट रस्त्यावरती पळणारी गाडी जी आहे ही गाडी इंजिन बंद केल्यावर थोडे अंतर जाते आणि थांबते. दिस इज बिकॉज ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन. हे कशामुळे होतं तर टेबलाचा आणि जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यामधील घर्षण बलामुळे हे घडत असते. याच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन घडून येत असतं आणि त्यामुळे अशा पद्धतीनं ही जी वस्तू आहे या वस्तू काय होत असतात, थांबतात. ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन
जमिनीचा पृष्ठभाग किंवा टेबलाचा पृष्ठभाग असेल आणि त्या गतिमान असणारी वस्तू यांच्यामध्ये घर्षण बल फ्रिक्शनल फोर्स तयार होतो. हा फ्रिक्शनल फोर्स तयार होत असतो आणि त्यामुळे हे घडून येत असतं. इन ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स द ऑब्जेक्ट वुड हॅव रिमेन्ड इन मोशन. घर्षण बल जर नसते तर न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार काय झालं असतं तर गतिमान वस्तू जी आहे ही वस्तू गतिमानच राहिली असती. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी यूजफुल इन डेली लाईफ. घर्षण बल रोजच्या जीवनामध्ये अतिशय उपयुक्त आहे. व्हाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ आवर फीट. जमिनीवर आपण जेव्हा चालतो, आपण चालताना काय होतं, पावलाने जमीन मागे ढकलत असतो. पावलाने आपल्या काय करत असतो, वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ आवर फीट, म्हणजे आपल्या पावलाने जमीन मागे ढकलत असतो. इन द ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शन, जर फ्रिक्शन नसेल तर याच्यामध्ये काय होतं, वी विल स्लीप अँड विल नॉट एबल टू वॉक. तर घर्षण नसेल तर आपण घसरून पडू किंवा चालू शकणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपलं पाय आणि जमीन यांच्यामध्ये जर घर्षण होत नसेल तर आपण घसरून पडू किंवा आपण चालूसुद्धा शकणार नाही. ऑल द ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव फ्रिक्शनल फोर्स ॲक्टिंग ऑन देम विच इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे याच्यामध्ये घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूवरती प्रयुक्त असते आणि त्या गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने हे प्रयुक्त होत असते. म्हणजे ज्या दिशेने गती असती त्याच्या विरुद्ध दिशेने हे जे घर्षण बल आहे हे बल प्रयुक्त होत असते. यू मस्ट हॅव सीन दॅट one tends to sleep over banana peel on the street and similarly one can sleep due to mud. आपण जर बघा रस्त्यामध्ये केळाच्या जर साली असतील तर या केळाच्या सालीवरून घसरायला होते हे आपण बघितलं असेल. त्याचबरोबर मड असेल म्हणजे चिखल असेल, चिखलामुळे सुद्धा आपण घसरून पडतो. बोथ दीज एक्झाम्पल्स ऑकर ड्यू टू रिड्यूस्ड फ्रिक्शन. ही दोन्ही उदाहरणे घर्षण कमी झाल्यामुळे आपल्याला घडून येतात. ही उदाहरणे ही घडून आलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे इथं केळाची साल आणि चिखल यांच्यामुळे काय होतं, पाय आणि जमीन यांच्यामधलं घर्षण कमी होतं. स्लिपरी भाग, गुळगुळीत भाग असल्यामुळे आपण घसरून पडतो त्याच्यावरती. आता कमी झालेला सिलेबस जो आहे याच्यामध्ये, आता हा यूज युअर ब्रेन पॉवर हे जे आहे हे प्रॅक्टिकलला तुम्हाला करायचं आहे. याच्यामध्ये हे पण दाखवलेलं आहे. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स जो आहे हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे इथून यूज युअर ब्रेन पॉवर इथून जवळजवळ हा सगळा एक्सपेरिमेंट 2 मॅग्नेट्स इथंपर्यंत खून करून घ्या. हे सगळं प्रॅक्टिकलला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्याच्या खाली यूज युअर ब्रेन पॉवर जे आहे हे सुद्धा सेल्फ स्टडीसाठी आहे. याच्यामध्ये प्रयोग जो सेल्फ स्टडीसाठी दिलेला आहे. समजला. हा पोर्शन जो आहे हा रिड्यूस झालेल्या पोर्शनमध्ये त्यांनी प्रॅक्टिकलला दिलेला आहे. यानंतर आपण बघणार आहोत बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. हा जो आहे बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे संतुलित आणि असंतुलित बल हे आपण बघणार आहोत. याच्यामध्ये बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय, संतुलित बल, आणि अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय, असंतुलित बल. याच्यासाठी इथे एक एक्सपेरिमेंट तुम्हाला दाखवलेला आहे. काय काय एक्सपेरिमेंट आहे बघा याच्यामध्ये. टेक अ कार्डबोर्ड बॉक्स, टाय थिक स्ट्रिंग टू इट्स 2 sides अँड कीप इट ऑन अ स्मूथ टेबल ॲज शोन इन फिगर 3.4. इथं 3.4 ही फिगर दाखवलेली आहे. यामध्ये पुट्ट्याचे खोके घ्यायचे आहेत आणि त्याच्या दोन्ही बाजूंना सुतळी किंवा जाड दोरा बांधून हे खोके सपाट पृष्ठभागाच्या टेबलावरती ठेवायचं आहे. म्हणजे हे बॉक्स घेतलेलं आहे आपण, हे खोके घेतलेले आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोरा बांधलेला आहे. टेक द स्ट्रिंग्स ऑन बोथ साईड, टाय वेइंग पॅन्स ऑन इक्वल मासेस टू द 2 ends. या दोन्ही बाजूला काय करायचं आहे तर दोन्ही टोकांना काय करायचं आहे, पारडी बांधायची आहे त्यामध्ये. आणि दोन्ही याच्यामध्ये
द बॉक्स डज नॉट मूव्ह ऑन द टेबल. कीप इक्वल मासेस इन द बोथ पॅन्स. हे जे दोन पॅन आहेत यामध्ये इक्वल मास म्हणजे एकाच वस्तुमानाच्या वस्तू ठेवायच्या आहेत. एकाच वजनाच्या एकाच वस्तुमानाच्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवायच्या. दोन्हीकडं समान वस्तुमानाच्या वस्तू ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये. आता काय होतं याच्यामध्ये, द बॉक्स डज नॉट मूव्ह ऑन द टेबल. दोन्हीकडे समजा आपण या पॅनमध्ये सुद्धा आणि इकडच्या पॅनमध्ये सुद्धा जर दोन्हीकडे आपण काय केलं तर समान वजन असणाऱ्या वस्तू जर ठेवल्या तर हा बॉक्स काय होतो, वरचा स्थिर राहतो याच्यामध्ये. आणि त्यानंतर इफ मोर मास इज केप्ट इन वन ऑफ द पॅन्स दॅन द अदर, द बॉक्स स्टार्ट्स मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ दॅट पॅन. समजा एखाद्या पारड्यात दुसऱ्या पारड्यापेक्षा, समजा इकडच्या पारड्यापेक्षा जर आपण अधिक वस्तुमानाच्या वस्तू ठेवल्यास ते खोके काय होतं, त्या पारड्याच्या दिशेने सरकू लागतं. म्हणजे जिकडं जास्त वजन आहे तिकडं हा वरचा जो हा बॉक्स आहे हा बॉक्स इकडच्या बाजूला सरकू लागतो. हा स्थिर राहत नाही याच्यामध्ये. आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं तर त्यामुळे इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन बोथ द पॅन्स व्हेन इक्वल मासेस आर केप्ट इन देम. काय होतं बघा याच्यामध्ये, जेव्हा आपण एकसारखे वस्तुमान असलेल्या वस्तू दोन्ही पारड्यावरती घातल्या असतात समान ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती कार्य करत असतो. दिस मीन्स बॅलन्स्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉक्सेस विथ इफेक्टिव्ह फोर्स इक्वल टू 0 ॲज दीज आर ॲक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजेच काय होतं, खोक्यावरती संतुलित बले लावली जातात आणि ती विरुद्ध दिशेने असल्याने त्याचं परिणामी बल काय होतं, 0 होतं आणि खोकं हालत नाही दोन्हीकडे समान घातल्यानं. या उलट आपण काय केलं, इफ मोर मास इज केप्ट इन वन पॅन दॅन द इन अदर, द बॉक्स स्टार्ट मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ द पॅन विथ मोर मास. जर एखाद्या पारड्यात अधिक वस्तुमान ठेवल्यास खोके काय होतं, अधिक वस्तुमानाच्या पारड्याच्या दिशेने सरकू लागते. when unequal forces are applied to the box on two sides, an unbalanced force act on the box resulting in the imparting motion of the box. म्हणजे खोक्याच्या दोन्ही बाजूला जेव्हा आपण असमान बले लावली, दोन्हीकडे जर असमान बले लावल्याने तिथं अनबॅलन्स्ड फोर्स कार्य करत असतं आणि त्याची परिणिती खोक्याला गती मिळण्यास होते आणि खोके काय होतं याच्यामध्ये एका बाजूने आपल्याला दिसू लागतं. आणखी एक्झाम्पल्स आहेत बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्सचे. चिल्ड्रन्स प्लेइंग अ टग वॉर पुल द रोप इन देअर रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन. आपण रस्सीखेच हा खेळ खेळतो, मुले रस्सीखेच खेळ खेळतात. जो दोर आहे हा दोर काय केलं जातं, आपापल्या दिशेने हा दोर ओढला जातो. पुल द रोप इन देअर रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन. आणि मग काय होतं, इफ द पुल ऑफ द फोर्स इज इक्वल टू टू साइड्स. जर याच्यामध्ये जर फोर्स जो आहे दोन्ही बाजूला जर इक्वल असेल, दोन्ही बाजूनी सारखीच ओढ असेल म्हणजेच बल असेल तर तो दोर हलत नाही. म्हणजेच काय होतं याच्यामध्ये, द रोप डज नॉट मूव अँड इफ द फोर्स इज मोर ऑन वन साइड द रोप्स मूव इन दॅट डायरेक्शन. एका बाजूचे बल अधिक लागले तर दोर त्या बाजूला सरकतो. म्हणजेच दिस मीन्स दॅट इनिशियली याच्यामध्ये काय होतं, इनिशियली द टू फोर्सेस आर बॅलन्स्ड अँड द रोप मूव्ज इन द डायरेक्शन ऑफ हायर फोर्स व्हेन फोर्स बिकम अनबॅलन्स्ड. आणि म्हणजे आधी दोन्ही बले संतुलित असतात आणि नंतर काय होतं तर ती बले असंतुलित झाल्यावर अधिक बलाच्या दिशेने तो दोर जो आहे हा सरकतो. म्हणजे या रस्सीखेचमध्ये ज्या दिशेला बल जास्त लावलं जाईल त्या दिशेला तो दोर जो आहे हा सरकलेला आपल्याला दिसून येत असतं. म्हणजे दोन्ही बाजूला जर बल एकसारखं लावलं तर ती रस्सी म्हणजे काय असते, ती रस्सी स्थिर असते, हलत नाही. पण दोन्ही बले जर अनबॅलन्स्ड झाली तर काय होतं, ती अधिक बलाच्या दिशेने तो जो दोर आहे हा जोर जो आहे हा सरकलेला आपल्याला दिसतो. लेट अस सी मोर एक्झाम्पल.
when big grain stores container is required to slide on the ground, it becomes easier if 2 persons push it rather than 1 person. धान्याने भरलेला मोठा डबा जर जमिनीवरून सरकवताना एका व्यक्तीने सरकवण्यापेक्षा दोघांनी एकाच दिशेने बल लावल्यास सरकवणे काय होतं, आपल्याला काय होतं, सोयीचं जातं. म्हणजे when the force is applied by both in same direction the movement is easy. एकाच दिशेने जर बल लावलं तर ती मुवमेंट काय होत असते, आपल्याला इझी दिसून येत असते. If several forces are applied on an object in the same direction, a force equal to their additions act on that object. म्हणजे एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांचे बेरजे एवढे बल वस्तूवरती प्रयुक्त होत असते. अँड इफ 2 forces are applied on one object in direction opposite to each other, the force equal to their difference act on object. जर 2 बले एकाच वस्तूवरती जर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या फरका इतके वस्तूवरती बल प्रयुक्त होत असते. अँड अ फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. बल हे परिमाण व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते. बल ही सदिश राशी आहे. इफ मोर दॅन 1 फोर्स आर ॲक्टिंग ऑन अ बॉडी देन द इफेक्ट ऑन द बॉडी इज ड्यू टू नेट फोर्स. एखाद्या वस्तूवरती एकापेक्षा जर आपण अधिक बले लावली तर त्याच्यामध्ये असणारा जो इफेक्ट जो आहे हा नेट फोर्स असतो. म्हणजेच काय, प्रयुक्त केलेला बल जो आहे त्या सगळ्यांचा मिळून त्यामध्ये हे बल लावलं जातं. व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इट मूव्स इट्स स्पीड अँड डायरेक्शन चेंज. काय होतं, जर समजा स्थिर वस्तू असेल तर त्या स्थिर वस्तूला आपण फोर्स लावला तर त्या वस्तूला गती मिळते. गतिमान त्याचबरोबर काय होतं, जर सिमिलरली फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप अन ऑब्जेक्ट इन मोशन. गतिमान वस्तू असेल तर त्याला जर आपण फोर्स लावला, समजा चेंडू गतिमान आहे त्याला फोर्स लावला तर काय होणार, त्याची दिशा बदलणार किंवा त्याची चाल बदलणार, तो चेंडू थांबणार. त्याचप्रमाणे ॲन ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू फोर्स. म्हणजेच बलामुळे वस्तूचा आकार सुद्धा बदलू शकतो. While kneading a dough made from flour, the dough changes its shape when a force is applied. समजा भाकरी करताना जे कणिक मळतो आपण, कणिक मळताना कणकेच्या गोळ्याला बल लावले तर त्याचा आकार बदलत जातो. अ पॉटर अप्लाइज अ फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन व्हाईल शेपिंग द पॉट. कुंभार जेव्हा मडकी बनवत असतो, मडक्याला आकार देताना विशिष्ट दिशेने बल लावतो. रबर बँड व्हेन स्ट्रेच्ड एक्सपांड्स. देर आर मेनी सच एक्झाम्पल्स. रबर ताणले की काय होते, ते सुद्धा प्रसरण पावते. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला याच्यावरून देता येतील.